विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या या चॅनलवर हार्दिक स्वागत आहे। मी गंगाधर हांडे आणि आज आपण या व्हिडिओमार्फत वर्ग 10वा विषय इतिहास या विषयातील प्रकरण 7वे खेळ आणि इतिहास या पाठावर आधारित जो महत्त्वपूर्ण स्वाध्याय आहे तो आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत। यापूर्वीच्या पाठावरील महत्त्वपूर्ण स्वाध्याय गंगाधर हांडे शैक्षणिक व्हिडिओ या चॅनलवर जाऊन आपण पाहू शकता। तर या 7व्या पाठावर आधारित प्रश्न पहिला जो आहे तो म्हणजे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। त्यातील पहिले जे विधान आहे ते म्हणजे महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला टिंबटिंब असे म्हणत, तर त्याचे उत्तर आहे ठकी। त्यानंतर दुसरे जे विधान आहे ते म्हणजे ऑलिम्पिक स्पर्धेची परंपरा टिंबटिंब येथे सुरू झाली, तर त्याचे उत्तर आहे ग्रीस। आणि तिसरे जे विधान आहे ते म्हणजे भारताचा टिंबटिंब हा राष्ट्रीय खेळ आहे, तर त्याचे उत्तर आहे हॉकी। भारताचा हॉकी हा राष्ट्रीय खेळ आहे। अशा प्रकारे प्रश्न पहिला आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे। त्यानंतर प्रश्न दुसरा जो आहे तो म्हणजे टिपा लिहा। हा प्रश्न परीक्षामध्ये 2 गुणांसाठी विचारला जातो। त्यामधील पहिली जी टीप आहे ती म्हणजे खेळणी आणि उत्सव, तर त्याचे उत्तर उत्सव व खेळणी यांचा प्राचीन काळापासून घनिष्ठ संबंध आहे। त्यामध्ये एक विविध संस्कृतीत आणि धर्मात उत्सव प्रसंगी विविध खेळण्यांनी सजावट केली जाते। लहान मुलांना खेळण्याचे वाटप केले जाते। सांताक्लॉज नाताळमध्ये मुलांना खेळणीच देऊन जातो। त्याचबरोबर 2 दीपावलीच्या उत्सवात महाराष्ट्रात मातीच्या किल्ल्यावर शिवराय व सैनिकांच्या प्रतिमा ठेवतात, ती खेळणीच असतात। त्याचबरोबर 3 गावोगावाच्या जत्रा व उत्सव प्रसंगी बाजारात मोठ्या प्रमाणात खेळण्याची दुकाने लागतात। त्यानंतर 4 बैलपोळा, नागपंचमी अशा सणाप्रसंगी मातीचे बैल, गाडी, नागोबा अशी खेळणी तयार केली जातात। मुले या खेळण्याशी खेळतात, स्पर्धा लावतात। अशा प्रकारे खेळ आणि उत्सव ही टीप आपण लिहू शकतो। त्यानंतर दुसरी जी टीप आहे ती म्हणजे देशी खेळ, तर उत्तर 1 ज्या खेळाचा उदय भारतात झाला आणि ज्या खेळांना भारतीय परंपरा आहे अशा खेळांना देशी खेळ असे म्हणतात। त्यामध्ये 2 देशी खेळात बैठे खेळ आणि मैदानी खेळ असे 2 प्रकार आहेत। जे खेळ बसून कोठेही खेळता येतात त्याला बैठे खेळ असे म्हणतात, तर जे खेळ मैदानात उभे राहून खेळावे लागतात त्यांना मैदानी खेळ असे म्हणतात। त्यानंतर 3 बुद्धिबळ, सारीपाट, पत्ते इत्यादी देशी बैठे खेळ, तर आट्यापाट्या, खो खो, कबड्डी, कुस्ती वगैरे देशी मैदानी खेळ आहेत। त्यानंतर 4 देशी खेळांचे वैशिष्ट्य म्हणजे या खेळांना जास्त किमतीचे साहित्य लागत नसल्याने हे खेळ कमी खर्चिक असतात। फुगडी, झिम्मा, भातुकली असे मुलींचे देशी खेळ आहेत। आधुनिक काळात मुलेही मुलांच्या बरोबरीचे सर्व देशी व विदेशी खेळ खेळतात। अशा प्रकारे दुसरी टीप आपण लिहू शकतो। त्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे तो म्हणजे पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा। त्यामध्ये पहिले जे विधान आहे ते म्हणजे सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदललेले आहे, तर त्याचे उत्तर 1 20व्या-19व्या शतकात खेळाचे आंतरराष्ट्रीयकरण झाले आहे। त्यानंतर 2 सर्वच सामन्याचे थेट प्रक्षेपण जगाच्या कानाकोपऱ्यात एकाच वेळी होत असते, त्यामुळे हौशी खेळाडू शिकण्यासाठी तर प्रेक्षक मनोरंजनासाठी सामने पाहतात। त्याचबरोबर 3 निवृत्त खेळाडू समालोचनासाठी वाहिन्यावर येतात। त्याचबरोबर 4 मोठा प्रेक्षक वर्ग सामने पाहतो, यामुळे कंपन्या मोठ्या प्रमाणात आपला पैसा खर्च करून आपल्या उत्पादकाच्या जाहिराती खेळाच्या प्रक्षेपण दरम्यान करीत असतात। या सर्व कारणामुळे सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदललेले आहे। त्यानंतर दुसरे जे विधान आहे ते म्हणजे आज खेळाचे आंतरराष्ट्रीयकरण झाले आहे, तर त्याचे उत्तर 1 कोणताही खेळ आज एका राष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नाही।
दूरदर्शन आणि अन्य वाहिन्यावरून सामन्याचे थेट प्रक्षेपण होत असल्याने हे सामने जगभर पाहिले जातात. त्यानंतर 2 ऑलिम्पिक, एशियाड, ब्रिटिश राष्ट्रकुल, विम्बल्डन यासारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा आनंद जगभरातील लोक घेत असतात. हॉकी, फुटबॉल, क्रिकेट या खेळांच्या विश्वकप स्पर्धा भरतात. खेळ ही कोणत्याही राष्ट्राची आज मक्तेदारी राहिलेली नाही. याचाच अर्थ आज खेळाचे आंतरराष्ट्रीयकरण झालेले आहे. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न 4. पुढील उतारा वाचून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामध्ये उतारा असा आहे की क्रिकेट सामन्याचे मराठी भाषेतून समालोचन पूर्वी बाळ जगन्नाथ पंडित करत असत. आकाशवाणीवरून हे धावते वर्णन ऐकण्यासाठी लोक जीवाचा कान करत असत. हे समालोचन करताना बाळ पंडित यांना मैदानाचा इतिहास, खेळाडूचा इतिहास, खेळाशी संबंधित असणाऱ्या आठवणी आणि पूर्वीचे विक्रम यांची माहिती देत असत. त्यांना खेळाचे आणि खेळांच्या इतिहासाचे उत्तम ज्ञान असल्यामुळे त्यांचे समालोचन रंजक व्हायचे. तर हा जो उतारा आहे या उतार्यावर आधारित जे प्रश्न आहेत ते आपण पाहू. त्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे बाळ जगन्नाथ पंडित कोणते काम करीत असत. तर याचे उत्तर बाळ जगन्नाथ पंडित क्रिकेट सामन्याचे आकाशवाणीवरून समालोचन करीत असत. त्यानंतर दुसरा प्रश्न, समालोचकाचे कोणते काम असते. तर त्याचे उत्तर मैदानावरून चालू असलेल्या सामन्याचे, त्यातील घटनांचे, खेळाडूंच्या प्रत्येक कृतीचे धावते वर्णन करण्याचे काम समालोचकाचे असते. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे बाळ जगन्नाथ पंडितांचे समालोचन का रंजक होत असे. तर त्याचे उत्तर बाळ पंडित हे क्रिकेट सामन्याचे धावते वर्णन करण्याबरोबरच तेथील मैदानाचा इतिहास सांगत असत. त्याचबरोबर खेळाडू संबंधीची माहिती आणि त्यांचा इतिहास सांगत असत. त्याचबरोबर त्या खेळाडूंनी पूर्वी कोणते विक्रम केले त्या आठवणीही सांगत असत. त्याचबरोबर खेळाचे व खेळाच्या इतिहासाचे उत्तम ज्ञान त्यांना होते. या गुणाबरोबरच त्यांनी बोलण्याची शैली उत्तम असल्यामुळे बाळ जगन्नाथ पंडित यांचे समालोचन अधिक रंजक होत असे. त्यानंतर प्रश्न 5 जो आहे तो म्हणजे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. त्यामधील पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे भारतातील खेळाच्या साहित्याच्या इतिहासाविषयी माहिती लिहा. तर त्याचे उत्तर खेळाशी संबंधित साहित्य ही एक नवी ज्ञानशाखाच निर्माण झालेली आहे. भारतात विविध खेळावर विपुल लेखन केले जाते. त्यामध्ये एक खेळाशी संबंधित अनेक पुस्तके व आत्मचरित्रे प्रसिद्ध झालेली आहेत. त्याचबरोबर खेळाविषयीचे कोश लिहिले जात आहेत. त्याचबरोबर 2 व्यायाम या विषयावर स्वतंत्र शब्दकोश तयार झालेला आहे. मल्लखांबाचा इतिहास प्रकाशित झालेला आहे. त्याचबरोबर 3 खेळावर लेखन असणारी स्वतंत्र क्रीडामासिके, पाक्षिके प्रसिद्ध होत असतात. त्याचबरोबर दैनंदिन वृत्तपत्रामध्ये 1 वा 2 संपूर्ण पाने क्रीडा जगतासाठी राखून ठेवलेली असतात. त्याचबरोबर 4 षटकार नावाने खेळाला वाहिलेले नियतकालीन पूर्वी प्रसिद्ध होत असत. त्याचबरोबर द्वारकानाथ झंजगीर, शिरीष कणेकर, बाळ पंडित असे अनेक लेखक क्रिकेट आणि अन्य खेळावर वृत्तपत्रामधून लेखन करीत असत. त्याचबरोबर इंग्रजी भाषेत तर क्रीडा क्षेत्रावर प्रचंड प्रमाणात लेखन होत असते. अन्य प्रादेशिक भाषेमधूनही क्रीडा लेखन होते. ही सर्व माहिती म्हणजे खेळाच्या साहित्याचा इतिहास आहे. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे खेळ आणि इतिहास याच्यातील परस्पर संबंध स्पष्ट करा. तर त्याचे उत्तर खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्पर संबंध घनिष्ठ आहे. त्यामध्ये 1 खेळावर लिखाण करणाऱ्या लेखकांना त्या खेळाचा इतिहास माहीत असावा लागतो. त्यानंतर 2 खेळाची समीक्षा करण्यासाठी त्या समीक्षकाला भूतकाळातील खेळाडूंच्या खेळाचे कौशल्य माहीत असावे लागतात. ऑलिम्पिक, एशियाड, राष्ट्रकुल अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धेची माहिती, खेळाडूंची वैशिष्ट्य असा संदर्भ देण्यासाठी समीक्षकाला इतिहासाचा आधार घ्यावा लागतो.
त्याचबरोबर विविध स्पर्धेचे आकाशवाणीवरून, दूरदर्शनवरून वा वाहिन्यावरून समालोचन करताना समालोचकाला त्या खेळाचा इतिहास, गाजलेले खेळाडू, त्यांचे विक्रम इत्यादी संबंधी माहिती द्यावी लागते, तरच त्यांचे समालोचन रंजक होते. त्याचबरोबर 4. खेळातील विशेष तज्ज्ञ म्हणून बोलवलेल्या व्यक्ती, खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी असणारे प्रशिक्षक, स्पर्धांसाठी खेळाडूंची निवड करणारी समिती, या सर्वांना खेळाची माहिती, त्यांचे गुण व दोष, विरुद्ध चमूतील खेळाडूंचा इतिहास या सर्वांचा अभ्यास करावा लागतो. त्याचबरोबर खेळाडूंनाही आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा इतिहास माहीत असावा लागतो. थोडक्यात खेळाशी संबंधित सर्व घटकांना खेळाचा इतिहास माहिती असावा लागतो. अशा प्रकारे आज आपण पाठ 7 खेळ आणि इतिहास या पाठाविषयी माहिती अभ्यासलेली आहे. धन्यवाद.